प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे नीतिसूत्र 8 अध्याय 1 पासून 36 वचन आपण बघणार आहोत. ज्ञान घोषणा करीत नाही काय, सुज्ञपण आपल्या वाणीच्या गर्जना करीत नाही काय. मार्गावरील उंचवट्याच्या शिखरावर चवठ्यावरती उभे असते. ते वेशीजनिक नागराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, मानव हो, मी तुम्हाला हाका मारित आहे. मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे. ओह भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. मूर्खांनो, सबुद्ध हृदयाशी वा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहे. माझे तोंड सत्य बोलते. माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत. त्यातलं काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समजत आहे त्याला ती सर्व उघड आहे. ती ज्ञान प्राप्त झालेल्या सरळ आहेत. रुपये घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या, कारण माझ्यापेक्षा ज्ञान उत्तम आहे. सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत. मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्य बरोबर आहे, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतले आहे. परमेश्वराचे भय देणारे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणारे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्धामपणाची वाणी याचा मी द्वेष करीत आहे. मसलत व कार्य ही सिद्धी ही माझी आहेत. मी सुज्ञतामय व आहे, मला सामर्थ्य आहे. माझ्या सहाय्याने राजे राज्य करतात, अधिपती न्याय ठरवतात. माझ्या सहाय्याने अधिपती सरदार व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवतात. मजवर जे प्रीती करीतात त्याचवर मी प्रीती करतो. जे मला परिश्रमाने शोधतात त्यास मी सापडते. संपत्ती व ज्ञान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहे. माझे फळ सोन्यापेक्षा शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे. माझी प्राप्ती करून उत्कृष्ट रुपयापेक्षा उत्तम आहे. मी नीतिमार्गाने न्यायाच्या वाटाने चालते. मजवर प्रीती करण्यास मी संपत्ती प्राप्त करून देते. त्याच्या भांडारे भरिते. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय न होते, पाण्याने भरले झरे न होते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलसंचय हे निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते. जेव्हा त्याने जलाशय चक्र कार मर्यादा ठरवली, जेव्हा त्याने वरती अंतराळ केले, दृढ केले, जेव्हा जलाशयाने झरे जोराने वाहू लागले, जलाने जशी आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालू दिली, आणि जेव्हा त्याने पृथ्वीशी पाय रेखिले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी. मनुष्य जातीच्या ठायी मी आनंद पावय. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका. मी जे माझ्या मार्गाने चालतात ते धन्य होत. बद ऐकून शहाणे व्हा, त्याच्या अभेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून, माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. मी ज्ञान आहे आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाशी हानी करून घेतो. जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. असे हे ज्ञान आपल्या स्वतःला सांगत आहे की ज्ञान किती महत्त्वाचं आहे. प्रिय लॉर्ड, हे आहे नीतिसूत्र 8 अध्याय. ज्ञानाची ठरवी काय आहे? ज्ञान स्वतः आपल्याला म्हटलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला 8 अध्यायामध्ये पाहायला मिळालं. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.